नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण 10वी नंतर पुढं काय या विषयावर माहिती पाहणार आहोत. प्रथम मी माझा परिचय करून देतो. माझं नाव खुदासे बीबी, मुरुड, तालुका जिल्हा लातूर या ठिकाणी श्री समर्थ कॉम्प्युटर एज्युकेशन हे कॉम्प्युटर सेंटर चालवतो. आता सध्या तुम्ही 10वीची परीक्षा दिलेली आहे. थोड्याच दिवसात निकाल लागेल आणि निकाल लागल्यानंतर किंवा आत्तासुद्धा तुमच्या घरी एकच चर्चा असेल की त्या 10वी नंतर पुढं काय करायचं. 9वी नंतर आपण ज्यावेळेस 9वीची परीक्षा देतो, निकाल लागतो, त्यावेळेस आपल्या घरी कधीच अशी चर्चा नसते की 9वी नंतर पुढं काय करायचं. कारण 9वी नंतर 10वी हा एकच मार्ग ठरलेला असतो, त्यामुळे तिथं आपल्याला जास्त विचार करण्याची गरज पडत नाही. मग 10वी नंतरच पुढं काय असा काय विचार आपल्याला पडतो, तर त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे 10वी नंतर भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. म्हणून या ठिकाणी 10वी नंतर पुढं काय असा सगळ्यांसमोर प्रश्न पडतो. तर आज आपण सुरुवातीला सगळ्यांच्या आवडीचं क्षेत्र म्हणजे सायन्स, 11वी सायन्सबद्दल आपण माहिती पाहू. 11वी सायन्सला जर आपला प्रवेश घ्यायचा असेल तर तिथं प्रवेश घेत असताना वेगवेगळ्या प्रकारचे 3 ग्रुप आहेत. पहिला ग्रुप म्हणजे मेडिकल ग्रुप, दुसरा इंजिनिअरिंग ग्रुप, तिसरा जनरल ग्रुप. 11वीला प्रवेश घेत असताना या तिन्हीपैकी कोणत्याही एका ग्रुपला आपला प्रवेश घ्यावा लागतो. तर सुरुवातीला आपण 11वी सायन्सला जर मेडिकल ग्रुप घेतला तर आपलं पुढं कोणकोणत्या क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध आहेत याबद्दलची माहिती आपण पाहू. 11वी सायन्सला जर आपण मेडिकल ग्रुप घेतला तर 11वी आणि 12वी या 2 वर्षामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 मुख्य विषयांचा अभ्यास करावा लागतो. हे 3 मुख्य विषय या 2 वर्षामध्ये आपल्याला शिकवले जातात. मग आपली 11वी आणि 12वी ज्यावेळेस पूर्ण होते त्यावेळेस मेडिकलमधील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी आपल्याला काही एंट्रन्स एक्झाम द्याव्या लागतात. फक्त 12वीच्या मार्कावर अवलंबून नाही, तर काही आपल्याला प्रवेश परीक्षासुद्धा द्याव्या लागतात. तर मेडिकलमध्ये जाण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची नीट, NEET, नीट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट ही परीक्षा द्यावी लागते. अगोदर आपण ह्या परीक्षेबद्दल माहिती पाहू. ही परीक्षा मुख्य 3 विषयावर घेतली जाते. त्याच्यामध्ये बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 3 विषय असतात. बायोलॉजी या विषयावर 90 प्रश्न विचारले जातात. फिजिक्सवर 45 प्रश्न विचारले जातात. केमिस्ट्रीवर 45 प्रश्न विचारले जातात. अशी एकूण 180 प्रश्नांची ही परीक्षा असते. प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क असतात, म्हणजे एकूण 720 मार्काची ही परीक्षा असते. या परीक्षेमध्ये आपण सोडवलेल्या प्रश्नामधील बरोबर प्रश्नाला 4 मार्क मिळतात आणि जर आपण सोडवलेल्या प्रश्नापैकी एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर चुकलं तर 1 मार्क वजा होतो. म्हणजे यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम आहे. त्यामुळं आपल्याला ज्या प्रश्नांची उत्तरं खात्रीपूर्वक माहिती आहेत अशाच प्रश्नांना आपण या ठिकाणी सोडवावं. अंदाजे जर सोडवलं तर आपल्याला मिळालेल्या मार्कामधून सुद्धा आपले मार्क्स कमी होऊ शकतात. तर मेडिकलमध्ये जाण्यासाठी, मेडिकलचे वेगवेगळे कोर्सेस करण्यासाठी ही नीट नावाची परीक्षा सगळ्यांना देणं बंधनकारक आहे. तर आपण ही नीट परीक्षा दिली आणि ह्याच्यामध्ये आपण जर जास्तीत जास्त मार्क, हायेस्ट स्कोर जर आपण मिळवला तर मेडिकलमधल्या चांगलेत चांगले कोर्स आपल्याला मिळू शकतात. मग कोणकोणत्या कोर्सेसला आपण ह्या नीट एक्झामच्या आधारावर आपण जाऊ शकतो
ते आपण बघूया. तर नीट परीक्षा दिल्यानंतर सगळ्यात मानाचा, सगळ्यांना हवा असा वाटणारा कोर्स म्हणजे MBBS. म्हणजे थोडक्यात सगळ्यांचं स्वप्न असतं की आपण डॉक्टर व्हावं. मग डॉक्टर म्हटल्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे 8 डॉक्टर आपण होऊ शकतो. वेगवेगळ्या 8 डिग्री आहेत डॉक्टरमध्ये. आपलं काही थोडक्यात मोजक्याच माहिती आहेत तर ते कोणकोणत्या 8 डिग्री आहेत ते आपण बघूया. तर त्याच्यामध्ये पहिली आहे MBBS. MBBS म्हणजे बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी मेडिसिन. हा एकूण 4.5 वर्षाचा कोर्स आहे. कॉलेजमध्ये 4.5 वर्ष आपल्याला शिकावं लागतं आणि नंतर दवाखान्यामध्ये 1 वर्ष इंटर्नशिप करावी लागते. म्हणजे एकूण 5 वर्षाचा हा कोर्स आहे. यासाठी आपल्याला नीटमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळणं आवश्यक असतं. कारण जर जास्त मार्क आपल्याला मिळाले तर कॉलेज चांगलं मिळतं आणि आपल्याला पुढचं करिअर सोपं जातं. MBBS नंतर पुढचा कोर्स आहे BDS. BDS म्हणजे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी. यालाच आपण दाताचा डॉक्टर असं म्हणतो. हा सुद्धा 4.5 वर्ष कॉलेजमध्ये आणि 1 वर्ष दवाखान्यामध्ये इंटर्नशिप असा एकूण 5.5 वर्षाचा कोर्स आहे. त्यानंतर पुढचा कोर्स आहे BAMS म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदा मेडिसिन अँड सर्जरी. हा सुद्धा 4.5 अधिक 1 वर्ष असा 5.5 वर्षाचा कोर्स आहे. त्यानंतर पुढचा चौथा कोर्स आहे BHMS म्हणजे बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी. हा सुद्धा 4.5 अधिक 1 म्हणजे 5 वर्षाचा कोर्स आहे. त्यानंतर पुढचा कोर्स आहे BSMS. आत्तापर्यंतचे जे आपण 4 डॉक्टरचे कोर्सेस बघितले हे सगळ्यांना माहिती आहेत आणि सगळ्यांचं ध्येय हेच असतं की आपण MBBS करायचं, BDS करायचं, BAMS करायचं किंवा BHMS करायचं. आणि जर त्याला नाही लागला तर मग आपण डॉक्टर होऊ शकत नाहीत का? तसं काहीच नाही. आणखीन काही वेगवेगळे कोर्सेस आहेत की ते करून सुद्धा आपण डॉक्टर होऊ शकतो. मग तो म्हणजे BSMS म्हणजे बॅचलर ऑफ सिद्धा मेडिसिन अँड सर्जरी. हा सुद्धा MBBS प्रमाणे 4.5 वर्ष कॉलेजमध्ये आणि 1 वर्ष दवाखान्यामध्ये इंटर्नशिप करून पूर्ण करावा लागतो. त्यानंतर पुढचा BUMS म्हणजे बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी. हा सुद्धा MBBS प्रमाणेच 4.5 अधिक 1 वर्ष इंटर्नशिप म्हणजे 5.5 वर्षाचा हा कोर्स आहे. त्यानंतर पुढचा कोर्स आहे BPT. 4 वर्षाचा कोर्स आहे हा. बॅचलर ऑफ फिजिओथेरपी. बॅचलर ऑफ फिजिओथेरपी म्हणजे यामध्ये 4 वर्ष आपल्याला कॉलेजलाच तो कोर्स पूर्ण करायचा आहे. यानंतर पुढचा कोर्स आहे BNYS. BNYS म्हणजे काय? बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगा सायन्स. हा कोर्स 4.5 वर्ष कॉलेजमध्ये आणि 1 वर्ष इंटर्नशिप 5.5 वर्षाचा आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आत्तापर्यंत आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे 8 डॉक्टरसाठीचे जे कोर्सेस बघितले यापैकी कुठल्याही कोर्सला आपण प्रवेश घेऊन डॉक्टर होऊ शकतो. हे सगळे डॉक्टर माणसांचे आहेत. म्हणजे प्राण्यांचेही डॉक्टर असतात का? हो, आपल्याला प्राण्यांचं सुद्धा डॉक्टर होता येतं. मग प्राण्यांचा डॉक्टर जर व्हायचं असेल तर तुम्हाला BVSC म्हणजे बॅचलर ऑफ
व्हेटरनरी सायन्स हा 5 वर्षाचा कोर्स आहे. हा कोर्स तुम्हाला करावा लागतो. हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्हाला जर डॉक्टर व्हायचं असेल तर इथं दिलेल्या वेगवेगळ्या 9 प्रकारच्या कोर्सेसपैकी कोणताही एक कोर्स करून तुम्हाला डॉक्टर होता येतं. आणि समजा तुम्हाला डॉक्टर तर म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर काम करायचं आहे आणि जर डॉक्टरला जर तुमचा नंबर लागला नाही तर तुमच्यासाठी पुढं आणखीन काही क्षेत्र आहेत. त्यापैकी एक म्हणजे नर्सिंग. नर्सिंगचा कोर्स करूनसुद्धा आपण पेशंटची सेवा करू शकतो. नर्सिंगमध्ये पहिला कोर्स आहे BSc नर्सिंग म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग. हा 4 वर्षाचा कोर्स आहे. हा कोर्स पूर्ण करून आपण दवाखान्यामध्ये सिस्टर, ब्रदर या पदावर काम करू शकतो. BSc नर्सिंगला जर नंबर नाही लागला तर नर्सिंग सारखाच दुसराच एक कोर्स आहे GNM. 3.5 वर्षाचा कोर्स आहे हा. GNM म्हणजे काय? जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी. हा 3.5 वर्षाचा कोर्स आहे. हा कोर्स करूनसुद्धा आपण नर्स किंवा ब्रदर म्हणून हॉस्पिटलमध्ये काम करू शकतो. आणखीन एक दुसरा कोर्स आहे ANM म्हणजे काय? ऑक्झिलरी नर्स मिडवायफरी. हा 2 वर्षाचा कोर्स आहे. म्हणजे आपल्याला जर नर्स म्हणून काम करायचं असेल तर आपण BSc नर्सिंग, GNM आणि ANM यापैकी कुठलाही कोर्स करून आपण नर्स या व्यवसायामध्ये चांगलं यश संपादन करू शकतो. हा झाला मेडिकलमधला नर्सिंग हा दुसरा ग्रुप. पुढे आणखी एक तिसरा ग्रुप आहे, त्याला लॅब टेक्निशियन असं म्हणतात. BSc MLT हा एक कोर्स आहे 3 वर्षाचा. बॅचलर ऑफ सायन्स इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी नावाचा हा 3 वर्षाचा कोर्स आहे. हा कोर्स जर पूर्ण केला तर आपण स्वतःचा व्यवसाय म्हणजे रक्तलघवी तपासणी हा व्यवसाय आपण चालू करू शकतो किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये याच्या जागा निघतात तिथंसुद्धा आपण ॲप्लाय करून तिथं नोकरी करू शकतो. समजा BSc MLTला जर आपला नंबर लागला नाही आणि आपल्याला जर लॅब टेक्निशियन्स व्हायचं असेल तर DMLT नावाचा कोर्स आहे. हाही 3 वर्षाचाच आहे. डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी नावाचा हा 3 वर्षाचा कोर्स आहे. हा कोर्स करूनसुद्धा आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये राहू शकतो. यानंतर मेडिकल क्षेत्रामध्ये आणखी एक पुढचा ग्रुप येतो, तो म्हणजे फार्मासिस्ट. आपल्याला जर फार्मासिस्ट व्हायचं असेल तर फार्मासिस्ट म्हणजे काय? औषध गोळ्यांची माहिती असलेला, त्याला फार्मासिस्ट असं म्हणतात. मग फार्मासिस्टमध्ये सगळ्यात टॉपला समजला जाणारा 4 वर्षाचा एक कोर्स आहे, त्याला B फार्मसी असं म्हणतात. जर तुम्हाला B फार्मसी करायची असेल तर स्टेट बोर्डाची, महाराष्ट्र स्टेट बोर्डाची CET एक्झाम द्यावी लागते. ह्याच्यासाठी स्पेशल वेगळी एंट्रन्स एक्झाम घेतली जाते. हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपल्याला औषध कंपन्यांमध्ये चांगली नोकरी मिळू शकते किंवा सरकारी दवाखान्यामध्ये सुद्धा चांगली नोकरी मिळू शकते. B फार्मसीसारखाच आणखी एक दुसरा कोर्स आहे, त्याला फार्मा D असं म्हणतात. हा 5 वर्ष कॉलेजमध्ये आणि 1 वर्ष दवाखान्यामध्ये असं 6 वर्षाचा हा कोर्स आहे. फार्मा D म्हणजे काय? डॉक्टर ऑफ फार्मसी. समजा आपला वरीलपैकी कोणत्याही कोर्सला नंबर लागला नाही तर खचून न जाता 12वीला जे काही आपल्याला मार्क मिळतात त्या 12वीच्या टक्केवारीवर आपण D फार्मसी करू शकतो. या D फार्मसीसाठी
कुठल्याही प्रकारच्या एंट्रन्स एक्झामची गरज नाही. यासाठी नीट किंवा स्टेट बोर्डाची CET देण्याची आवश्यकता नाही. 12वीला जे काही मार्क्स मिळतात, जे काही टक्केवारी मिळते, त्या टक्केवारीच्या आधारावर आपला डी फार्मसीला नंबर लागतो. 3 वर्षाचा हा कोर्स आहे. आपण डी फार्मसी पूर्ण केली. आपलं स्वप्न तर फार्मासिस्ट म्हणजे बी फार्मसी करण्याचं होतं. पण जर डी फार्मसी पूर्ण करून आपण बी फार्मसीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेऊ शकतो आणि आपलं बी फार्मसी आपण पूर्ण करू शकतो. हे झालं फार्मासिस्ट. मेडिकलमध्ये डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट याशिवाय आणखीन काही दुसऱ्या पोस्ट आहेत, दुसऱ्या आणखीन काही संधी आहेत जे की आपल्याला माहिती नाहीत. त्या म्हणजे टेक्निशियनच्या. त्याच्यामध्ये पहिला कोर्स आहे BSc AT म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स इन ॲनेस्थेसिया टेक्नॉलॉजी. म्हणजे थोडक्यात भूल देण्यासाठीचा हा कोर्स आहे. 3 वर्षाचा हा ग्रॅज्युएशन कोर्स आहे. हा ग्रॅज्युएशन कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपण ॲनेस्थेसिया टेक्निशियन म्हणून OTमध्ये आपण काम करू शकतो. तसंच पुढचा कोर्स आहे BSc CPT म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स इन कार्डियॅक परफ्युजन टेक्नॉलॉजी. हा सुद्धा 3 वर्षाचा कोर्स आहे. त्यानंतर BSc DIT म्हणजे डायलिसिस टेक्नॉलॉजी. पुन्हा पुढचा कोर्स आहे BSc DBS म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स इन डायबिटीज सायन्स म्हणजे डायबिटीज कंट्रोल करण्याबद्दलची सगळी माहिती या कोर्समध्ये शिकवली जाते. नंतर पुढचा कोर्स आहे BSc ECT म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स इन इकोकार्डिओग्राफी टेक्नॉलॉजी. हा सुद्धा 3 वर्षाचा कोर्स आहे. पुढचा आहे BSc NEP म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स इन न्यूरो इलेक्ट्रोसायकॉलॉजी. हा सुद्धा 3 वर्षाचा कोर्स आहे ग्रॅज्युएशनचा. त्यानंतर BSc PA. BSc PA म्हणजे काय? बॅचलर ऑफ सायन्स इन फिजिशियन ॲसिस्टंट. त्यानंतर पुढचा कोर्स आहे BSc इन रिस्पिरेटरी टेक्नॉलॉजी थेरपी. आणि पुढचा कोर्स आहे BSc OPT म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स इन ऑप्टिमेट्री म्हणजे आपल्याला चष्म्याचं वगैरे दुकान वगैरे टाकायचं असेल तर हा कोर्स करणं आपलं आवश्यक असतो. BSc. अशा पद्धतीनं 11वी सायन्समध्ये मेडिकल ग्रुप घेतल्यानंतर आपण या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. हे सगळे क्षेत्र मेडिकलशी निगडीत आहेत. कोणकोणते क्षेत्र बघितले आपण? सुरुवातीला डॉक्टर होण्यासाठीचे वेगवेगळे कोर्सेस पाहिले. त्यानंतर नर्सिंगसाठीचे कोर्सेस पाहिले. त्यानंतर लॅब टेक्निशियन होण्यासाठीचे कोर्सेस बघितले. त्यानंतर फार्मासिस्ट होण्यासाठीचे कोर्सेस बघितले. त्यानंतर टेक्निशियन म्हणजे मेडिकल टेक्निशियन म्हणून आपल्याला जे काही वेगवेगळे कोर्सेस असतात या कोर्सेसची आपण माहिती या ठिकाणी बघितली. मेडिकल टेक्निशियन म्हणून तर भरपूर असंख्य कोर्सेस आहेत. एक्सरे टेक्निशियनचा सुद्धा एक कोर्स आहे डिप्लोमा लेवलचा. डेंटल टेक्निशियनचा सुद्धा एक कोर्स आहे. MRI मशीन त्याचा टेक्निशियनचा सुद्धा कोर्स आहे. असे असंख्य कोर्सेस वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण करून चांगलं करिअर आपलं निर्माण करू शकतो. धन्यवाद.